आता आपल्यासोबत वेदांतचे बाबा सुद्धा इथे आहेत आणि वेदांतच्या बाबांनी बऱ्याचदा काउन्सिलिंगचं सत्र थोडंसं बघितलेलं आहे. सर, हा जिनियस प्लॅटफॉर्म हा सेल्फ स्टडी बेस्ड प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या माध्यमाने मुलांना गायडन्स होतं, काउन्सिलिंग होतं. त्याचा मुलांना फायदा होतो असं तुम्हाला वाटतं का? भरपूर फायदा होतो सर. त्यामुळे कसं आहे, मुलांना जे भटकलेले काही मुलांना अभ्यास करा वाटते, काहींना बरोबर. दुसरीकडेच लक्ष जाते. करेक्ट. पण मेन कसं काउन्सिलिंग महत्वाचं आहे. बरोबर. जसं काउन्सिलिंग झालं की मुलगा बरोबर रूटवर चालतो तो आणि बरोबर तो अभ्यासाला लागतो. म्हणजे बऱ्याचशा काही मुलांना असलेल्या काही चुकीच्या सवयी असतात किंवा त्या एक वय असतं 8वी 9वी 10वीचं, याच्यात मुलं त्या वयामध्ये एक वादळाची अवस्था म्हटली जाते, त्याच्यामध्ये मुलांना वैयक्तिक फायदा होतो असं तुम्हाला वाटते का? भरपूर फायदा होतो. ओके. आणि पालकांचा याच्यामध्ये काय फायदा होतो तुम्हाला असं वाटतं? नाही, पालकांचा म्हणजे आम्हाला जास्त लक्ष द्यायचं काम नाही पडलं. बस हा सगळं पालक काय करतात मुरुद्यान, किंवा मुलांना भरपूर शाळा आणि नंतर ट्युशन्स भरपूर लावून देतात आणि मुलांना मग घरचा अभ्यास करायला वेळ मिळत नाही. तर घरचा अभ्यास महत्वाचा आहे, त्याकरता जिनियस पालकांनी आपल्या पाल्यांकरता सजेस्ट केलं पाहिजे का, लावलं पाहिजे का? तुम्ही काय सांगा? नाही, लावायलाच पाहिजे. कारण ट्युशन मध्ये जाणं येणं भरपूर वेळ जातो. बरोबर. शाळेमध्ये आणि तिथला होमवर्क तो मुलांवर स्ट्रेस येते. बरोबर. आणि मुलगा हाही नाही करत, इकडचाही नाही करत. Correct. जिनियस मध्ये कसं आहे, तो जितका अभ्यास त्याला सांगितलं पेपर सोडवायचे असते आणि बरोबर. नाही समजलं तर पुस्तक पाहून वाचता येते, बरोबर. कन्सेप्ट क्लिअर करते आणि बरोबर. त्यानंतर तो पेपर सोडवायला लागला की त्याचे ऑटोमॅटिकच कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. तर तो फायदा त्याला नक्कीच त्याच्यामध्ये भरपूर होतो. फायदा झाला. चला, खूप छान पद्धतीने सर तुम्ही आमच्यासोबत सर. सहभागी दिलात. वर्षभर तुम्ही एक सहयोग पालक म्हणून खूप छान एक सपोर्ट दिलेला आहे आणि त्यांच्या पालकांच्या सपोर्टमुळे वेदांतला अतिशय छान गुण मिळाले. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा जिनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. आभार.